जगज्जननी कशी कोपेल? पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला, वाईट वाटलं. बापाला विचारलं बायकोला, का ग रक्ताचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक पायरी मंदिराची याच्या सुखासाठी जिजवली, सतवैकल्य याच्या समाधानासाठी केलीस, स्वतःचं अस्तित्व बाजूला टाकून याच्या अस्तित्वाचा जय जयकार समाजासमोर केलास. एवढं करूनही एवढ्या त्यागाचं फळ तुला जर अपमान मिळत असेल तर तुला वाटत नाही का तुझा त्याग वाया गेला? तरी आई म्हणली जाऊ द्या ना हो, होता लहान मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्यामुळे काय झालं? बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. अगं माझी बाय डोळे उघड, तेव्हाच्या लाता अज्ञानी होत्या, आत्ताच्या लाता कोणाचं तरी प्रेम सिद्ध करण्यासाठी, तुझ्या प्रेमाला न करण्यासाठी मारलेल्या आहेत. हे आयुष्यात कधीतरी लक्षात घे. पण आईबाप त्याला म्हणावे, अरे तुम्ही किती संकट द्या, किती त्रास द्या, कितीही अपमान करा, पण ज्या मायबापाच्या मुखातनं फक्त आणि फक्त आशीर्वादच निघतो, आम्ही त्याला विठ्ठलाच्या पलीकडे सामर्थ्य मानतो. ही आई जर कोपत नाहीये, जी जगत जन्म देणारी आहे, जन्मदाती आहे, माझी तर जगाची माय आहे ना, ती कशी कोपेल? तो माझा विठ्ठल, तो कसा कोपेल? जनाई म्हणले मला माहीत आहे रे विठ्ठला, माझ्या आईने नाही अखंडितपणे साथ दिली. कर्माने बांधलेली माणसं काही कालांतराने माझी माय सोडून जाणार आहे मला, पण एकमेव माय आहे जी अखंडितपणे साथ देणार आहे मला. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक एक विठाबाई,